सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। मुंबई नाशिक पुणे हा गोल्डन ट्रायंगल असून नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्गाकरिता आपण सातत्याने पाठपुरावा केला। यासाठी सर्व काम पूर्ण होऊन भूसंपादनाची सुमारे 500 कोटींपेक्षा जास्त रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यात आली आहे। आता मात्र वेगळी करणे सांगितलं जात आहे। केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी या मार्गाबाबत केलेलं विधान हे अत्यंत दुर्दैवी असून या विभागाच्या विकासाकरिता हा सरळ मार्ग होणे अत्यंत गरजेचं असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं असून भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी राजकारण विरहित आपल्या सर्वांना सरळ रेल्वे मार्गासाठीच आग्रह धरावा लागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। शुक्रवारी राहता बाजार समितीत कांदा आवक वाढली आहे। कांद्याला प्रति क्विंटल सर्वाधिक 2600 रुपयांपर्यंत भाव मिळाला। कांद्याची 10,344 गुण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 2000 ते 2600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कांदा नंबर 2 ला 1300 ते 1950 रुपये भाव मिळाला। कांदा नंबर 3 ला 600 ते 1200 रुपये भाव मिळाला। गोल्टी कांदा 500 ते 1300 रुपये, जोड कांदा 400 ते 700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। खून, दरोडा व मकोका अंतर्गत गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार सचिन साहेबराव काते या शेवगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केलाय। सदर कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यात फरार असलेला आरोपीस ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय। दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास शेवगाव येथील ग्राफिक्स दुकानावर फिर्यादी राहुल किसन वाघमोडे हे असताना आरोपी सचिन काते व त्याचे साथीदार तेथे आले। त्यांनी शिवीगाळ केल्यानंतर झालेल्या वादातून फिर्यादीचे वडील किसन वाघमोडे यांच्यावर चाकूने वार करण्यात आला। या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पद मिळाल्यानंतर त्याचा आनंद घेणे वेगळे, पण त्यातून आलेला माज, अहंकार आणि मगरुरी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या राजकीय विरोधकांचा समाचार घेतला। लोणी येथे प्रवरा बँकेच्या UPI बँकिंग सेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी त्यांनी पदाचा अहंकार बाळगणाऱ्यांना खडे बोल सुनावल्यात। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। आषाढी वारीत सहभागी दिंडी व वारकऱ्यांच्या नियोजनासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रत्येक दिंडीने त्यांच्या सोबत निघालेल्या वारकऱ्यांची संख्या, मुक्कामाच्या ठिकाणची माहिती नगरच्या निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे 25 जून पूर्वी करावी, म्हणजे नियोजन करणे सोपं जाईल, असं आवाहन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। तसेच यंदा एल निनोच्या प्रभावामुळे प्रवाशांचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता वारीतील प्रवासादरम्यान वारकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचं आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केलंय। नेवासा तालुक्यात पंचायत समिती शिक्षण विभागात गट शिक्षण अधिकाऱ्यांसह शालेय पोषण आहार अधीक्षक, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखासह लिपिकाची पद रिक्त असल्याने 15 जून रोजी सुरू झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचं कामकाज कोण पाहणार, असा सवाल पालकांतून व्यक्त होत असून शिक्षण विभाग अधिकाऱ्यांविना व्हेंटिलेटरवर असल्याने त्वरित अधिकाऱ्यांची पदे भरण्याची मागणी पालकांनी केली आहे। नाशिक पुणे या शहरांना जोडणाऱ्या हायस्पीड रेल्वे मार्गामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार होत्या। रेल्वेमुळे या विभागाच्या विकासासाठी ऐतिहासिक काम होणार होतं। यापूर्वी भूसंपादन होऊन शेतकऱ्यांना 500 कोटीपेक्षा जास्त रक्कमा दिल्या। मात्र सत्ता बदल झाल्यानंतर हा मार्ग बदलल्याने संगमनेरच्या विकासाला मोठा खो बसणार असून प्रचंड असंतोष निर्माण झाला, तर तरुणांच्या स्वप्नांवर नांगर फिरल्याची भावना निर्माण झाली आहे। शेवगाव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक
मोहन बोरसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 2 दिवसात संपूर्ण परिसराचा आढावा घेत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची दिशा स्पष्ट केली आहे. शेवगाव पोलीस ठाणे आता ऑपरेशन मोडवर असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वेळीच बंदोबस्त केला जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय. परिसरातील शैक्षणिक संस्था, सामाजिक ठिकाणे तसेच संवेदनशील भागांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. मुलींची छेडछाड करणारे, विनाकारण परिसरात फिरून वातावरण खराब करणारे टार्गेट यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. प्रतिबंधात्मक कारवाईला प्राधान्य देत अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस निरीक्षक बोरसे यांनी सांगितलंय. कामधंदा न करता गुन्हेगारीकडे वळणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मी मोहन माणिकराव बोरसे, पोलीस निरीक्षक, शेवगाव पोलीस स्टेशन. मी 4 दिवसापूर्वी नवीन पदभार घेतलेला आहे. प्रथमतः सर्व शेवगाववासियांना तसेच तालुक्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी झाल्यानंतर मी थोडंसं मार्क केलं की बऱ्याच प्रमाणात गुन्हे घडत असतात, परंतु या सर्व गुन्ह्यांमध्ये महिला अत्याचाराचे गुन्हे, तसे मुलीचे छेडछाड त्या मी अजिबात सहन करून घेणार नाहीत. तर मी 2-3 दिवस बघितलं, तर बघितल्यानंतर जे कॉलेजचे वगैरे रोड असतात किंवा ज्या कोचिंग क्लासेस असतात विद्यार्थिनींचे, अशा ठिकाणी बरेचसे टार्गेट मुलं फिरत असतात. त्यांच्यावर आमचा कटाक्षाने अंकुश राहील आणि मुलींची छेड होणार नाही याची आम्ही 100% दक्षता घेऊ. तसेच महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत तर त्यांचा आम्ही वेगवान तपास करून सर्वांना जवळपास न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि जे टुकार मुलं आहेत किंवा जे काही कामधंदा करत नसून फक्त काही टवाळक्या करतात किंवा शालेय मुलांना त्रास देतात, त्यांची छेड काढतात, अशा मुलांना आम्ही कदापि माफ करणार नाही. त्यांच्यावर आम्ही 100% कायदेशीर कारवाई करू. आणि सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.